पावसाळा सुरू झाला की पहिल्यांदा आपल्याला आठवण येते ती म्हणजे भज्याची. आणि इथे बघा मस्त अशी इथे मी कांदा भजी बनवलेली आहेत आणि ती जर कांदा भजी अशी कुरकुरीत असतील ना तर आणखीनच मजा येते. कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकलेलं आहे, त्यामुळे तुमची कांदा भजी अगदी कुरकुरीत होतात. संध्याकाळच्या गरमागरम चहाबरोबर अशी कांदा भजी खाण्याची मजा काही औरच आहे. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कांदा भजी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी लहान आणि मध्यम आकाराची 6 कांदे घेतलेली आहेत. कांद्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे. कांदा भजी बनवताना कांदा कसा चिरायचा ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. इथे बघा, नेहमी आपण अशा पद्धतीने उभे काप करत असतो, पण तसे न करता बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कांद्याचे मधून 2 भाग केले ना, अशा पद्धतीने कांदा ठेवायचा आहे आणि त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत. बघा, हे जे काप आहेत ना एकसारखे असायला हवे आहेत आणि खूप जास्त पातळही कट करायचा नाही, नाहीतर तेलामध्ये तळताना तो आणखीन जास्त पातळ होतो. थोडासा असा मध्यमच ठेवायचा आहे. आणि ते बघा, कांदा कट करून झाला की त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणखीन मी तुम्हाला दाखवते की कांदा कसा चिरायचा आहे. असा एकसारखा पाकळ्या झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. नेहमी आपण उभ्या पाकळ्या करतो ना तशाच करायच्या आहेत, पण कांदा चिरताना वेगळ्या पद्धतीने चिरायचा आहे. इथे बघा मस्त असा मी कांदा चिरून घेत आहे. मला तर कांदा भजीच खायला खूप जास्त आवडतात. तुम्हाला कोणती भजी खायला आवडतात? बटाटा भजी, कांदा भजी का गोल भजी, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी सर्व कांदे अशाच पद्धतीने कट करून घेत आहे. इथे बघा सर्व कांदे अगदी छान असे कट करून झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या आपण अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने हलक्या हाताने असं चोळून घेतलं ना आपोआप याच्या सर्व पाकळ्या वेगवेगळ्या होतात. जास्तही जोरात चोळायचं नाही, नाहीतर या पाकळ्याचे तुकडे होतात. इथे बघा हलक्या हाताने जरी चोळलं ना व्यवस्थित पाकळ्या रिकाम्या होतात. आता पाऊस भरपूर पडत आहे, त्यामुळे अशी कांदा भजी खाण्याची इच्छा तर सर्वांनाच होते आणि शक्यतो गरमागरम चहाबरोबर ही कांदा भजी खाण्याची मजा काही औरच आहे. इथे मी सर्व पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ही सर्व कांदे टाकून घेतलेले आहेत. इथे बघा मस्त असा आपला हा कांदा दिसत आहे. याच्यामध्ये बरोबर छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकलं की सर्व पाकळ्यांना हे मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मिठामुळे काय होतं, या कांद्याला भरपूर असं पाणी सुटलं जातं. इथे आता काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी सुटण्यासाठी आपल्याला थोडा वेळ असं झाकून ठेवायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण भजीसाठीची बाकीची तयारी करून घेऊ शकतो. 20 मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघू शकता कांद्याला भरपूर असं पाणी सुटलेलं दिसत आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, भरपूर असं या कांद्याला पाणी सुटलं जातं. आता आपण कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी इकडे मी या चमच्याने बरोबर अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर बरोबर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जर अगदी झणझणीत भजी हवी असतील ना तर तुम्ही लाल मिरची पावडर आणखीन जास्त टाकू शकता. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सिक्रेट साहित्य टाकायचं आहे, तर ते सिक्रेट साहित्य म्हणजे याच्यामध्ये त्याच सेम चमच्याने बरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. थोडासा ओवा असा हातावरती घेऊन चोळून टाकलेला आहे, त्यामुळे ओव्याचा वास एन्हान्स होतो. त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची ही बारीक चिरून टाकलेली आहे आणि भरपूर अशी ताजी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे. इथे जे आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ना तेही अगदी थोडंच टाकायचं आहे. खूप जास्त तांदळाचं पीठ टाकलं ना तर ही कांदा भजी खूप कडक होतात.
इथे मी जेवढं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच्यासाठी बरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. इथे आता सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी अर्धी वाटीच बेसन पीठ टाकलेलं होतं, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. या कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं होतं त्या पाण्यामध्ये जेवढं मी बेसन पीठ बसेल ना तेवढंच बेसन पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. इथे बघा एवढं बेसन पीठ शिल्लक राहिलेलं आहे आणि इथे आपलं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण कांदा भजी अगदी छान वरून कुरकुरीत होण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी याच्यामध्ये असं गरम तेल 2 चमचे टाकायचं आहे. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ना त्याच्यामधलंच 2 चमचे तेल याच्यामध्ये मिक्स करणार आहे. असं तेलाचं मोहन टाकल्यामुळे काय होतं, भजी छान कुरकुरीतही होतात आणि खूप जास्त तेलकटही होत नाहीत. आता हे तेल खूप जास्त गरम आहे त्यामुळे हाताने हलवायचं नाही, अशा पद्धतीने चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपलं मस्त कांदा भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी तेलही अगदी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. कांदा भजी तळण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि तेलामध्ये टाकताना आपण अशा पद्धतीने कांदा भजी टाकून घ्यायची आहे. त्याला जास्त आकार देत बसायचा नाही, अशा पद्धतीने पटपट आपण कांदा भजी सोडायची आहेत. आणि इथे बघू शकता मस्त अशी आपली कांदा भजी दिसत आहेत. तेलामध्ये टाकलं की सुरुवातीला या तेलामध्ये भरपूर बबल्स दिसतात आणि लगेच कांदा भजी हलवायची नाहीत. कांदा भजी होत आहे तोपर्यंत इथे बघा मस्त असा पाऊस पडत आहे. असा पाऊस असल्यावर कांदा भजी खाण्याची तर नक्कीच इच्छा होते. थोड्या वेळानंतर इथे जी भजी आहेत ना ती खालच्या साईडनी थोडीशी सोनेरी कलर झालेला आहे, म्हणजे थोडासा लालसर कलर यायला सुरुवात झाली की भजी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहेत. आणि इथे बघा दोन्ही साईडनी थोडासा लालसर कलर येईपर्यंत भजी छान तळून घेतलेली आहेत. खूप कमी गॅसवरती जर ही भजी तळली ना खूप जास्त तेल पितात आणि खूप जास्त तेलकटही होतात आणि फुल गॅसवरती तळली ना तर भजी आतपर्यंत तळली जात नाही, फक्त वरून तळली जातात आणि आतमध्ये तशीच कच्ची राहतात. त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे. इथे बघा जी भजी व्यवस्थित आतपर्यंत तळलेली आहेत आणि यातला थोडासा लालसर कलर आलेला आहे ना ती भजी मी तेलामधून काढून घेते. तेलामधून काढल्यानंतर अशा पद्धतीने याचं तेलही निथळून घ्यायचं आहे. इथे बघा मस्त असा या भज्यांना कलरही आलेला आहे. आणि काय करायचं आहे, भजी काढल्यानंतर एखाद्या जाळीवरती किंवा टिश्यू पेपरवरती ठेवायची आहेत. आता ही नंतरची जी भजी आहेत ना तीही मी व्यवस्थित तेलामधून काढून घेत आहे. तेलामधून काढलं की त्याच्यामधलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एखाद्या अशा जाळीवरती टाकायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल राहिलेलं असतं ना ते हळूहळू निथळून खाली पडतं. अशाच पद्धतीने मी राहिलेली सर्व भजी तळून घेणार आहे. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी स्वादिष्ट अशी भजी तयार होतात. इथे बघा सर्व भजी मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहेत. तुम्ही भजी तळताना लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे, खूप जास्त कमीही ठेवायची नाही आणि खूप जास्त फुलही ठेवायची नाही. इथे बघा मस्त अशी आपली कुरकुरीत क्रिस्पी अशी कांदा भजी तयार झालेली आहेत. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की भजी अगदी छान वरून कुरकुरीत झालेली आहे. संध्याकाळच्या गरमागरम चहाबरोबर खायला ही भजी अगदी छान वाटतात. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.